जैन समाजाच्या धर्मगुरूंची एक धर्मसभा आणि उद्धव ठाकरेंचं मुंबई महापालिका जिंकण्याचं स्वप्न लांब गेल्याचं चित्र. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. नुकतीच जैन मुनींची धर्मसभा मुंबईमध्ये झाली. या धर्मसभेचं वैशिष्ट्य म्हणजे जैन मुनी निलेश यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. जैन समाजाचा नवीन पक्ष आणि त्याचा फटका उद्धव ठाकरेंना, हे राजकीय गणित सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नेमका उद्धव ठाकरेंना याचा कसा फटका बसणार, जैन धर्मीय मतं उद्धव ठाकरेंकडे होती का, हेच आपण आता समजून घेणार आहोत. साधं गणित आहे. गुजराती भाषिक मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार. मात्र मुंबईमध्ये दादरचा जो कबूतरखाना आहे त्याच्यावरनं जो राजकीय वाद पेटला होता तो काही अजूनही शमण्याचं नाव घेत नाही आहे. हा कबूतरखाना कोर्टाने बंद केला. जैन धर्मगुरू आक्रमक झाले. हा कबूतरखाना पुन्हा सुरू करायचा म्हणून त्यांनी दबाव टाकला, मोर्चे काढले. तिथे जमून त्या कबूतरखान्यावरती ठेवलेली ताडपत्री फाडून टाकली. मात्र कोर्टाच्या निर्णयापुढे शेवटी नमतं घेत त्यांना इथनं मागे हटावं लागलं. मात्र हा आपला पराभव आहे, आपण पशूंसाठी झटतोय असं सांगत सगळे धर्मगुरू, जैन धर्मगुरू एकत्र आले आणि त्यांनी ही धर्मसभा घेतली. या धर्मसभेमध्ये त्यांनी आपण जनकल्याण नावाची पार्टी स्थापन करत आहोत आणि कबुतरांसाठी आपण हे करत आहोत असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं हे ते सांगत असताना त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलं. हा इशारा हा महायुती सरकारला माझा नसून सनातन धर्माचा आहे. त्यामुळं याचा फटका थेट भाजपला किंवा महायुती सरकारला कसा बसेल, तर मुंबईची आकडेवारी पाहिली तर मराठी भाषिक हा उद्धव ठाकरेंसोबत राहिलेला आहे. परप्रांतीय भाषिक गुजराती मारवाडी मतदार हा भाजपसोबत राहिलेला आहे. परंतु दोघांची युती असल्यामुळं ते एकमेकांना पूरक ठरले होते आत्तापर्यंत. मात्र गेल्या वेळेस हे दोघं स्वतंत्र लढले. जरी उद्धव ठाकरेंना गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिकांमधला फार मोठा टक्का मिळाला नसला मतदानाचा, तरी त्यातलं काही मतदान त्यांना मिळाल्यामुळं त्यांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून आलं. त्यामुळंच आम्ही मुंबईकर ही त्यांची जी योजना उद्धव ठाकरेंची होती ती चर्चेला आली होती की त्यांनी परप्रांतीयांना देखील आकर्षित केलं होतं. आणि आत्ता या कबूतरखान्याच्या वादामुळं हाच मारवाडी गुजराती मतदार हा उद्धव ठाकरेंकडे वळेल, त्यांना मिळेल याची काहीशी भीती भाजप सरकारला वाटत होती. आणि जर ही राजकीय पक्ष स्थापन केला तर भाजपची मतं फुटून काही मतं ही उद्धव ठाकरेंकडे जातील, काही या जैन मुनींच्या पक्षाकडे जातील आणि त्याचा थेट फटका उद्धव ठाकरेंना बसेल आणि मुंबईचं राजकारण हे 360 अंशामध्ये बदल, अशी एक थेअरी सांगितली जाते. ही थेअरी चर्चेत असताना अजून एक थेअरी चर्चेत येते, ती म्हणजे भाजपला आत्ता बॅकफूटवर जावं लागेल. या थेअरीमागचं असं सांगितलं जसं जेव्हा मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत होतो तेव्हा मी सातत्यानं हेच बोलत होतो की भाजपचा हा हक्काचा मतदार आहे. तो मोठ्या संख्येने कधीही उद्धव ठाकरेंसोबत किंवा इतर पक्षांसोबत गेलेला नाही आहे. परंतु या पक्षामुळं काय होईल की मोठ्या संख्येनं, आणि जेव्हा जैन मुनींनी हा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करतायत तेव्हा तो हा धार्मिक पक्ष आहे, आम्ही धर्माचं कार्य करतोय असं ते बोलतायत. त्यामुळं मोठ्या संख्येने हे मतदार आहेत ते जैन मुनींच्या पक्षाकडे वळतील. त्याच्यामुळं त्याचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपला बसेल. कारण की भाजपचा जो कोर मतदार आहे, जो तुमचा हक्काचा मतदार असतो, तो तुमच्यापासून दुरावेल. जर हक्काचा मतदारच तुमच्यापासून दुरावला तर तुम्हाला तुमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळं दुसरी थेअरी हेच सांगते की भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निलेश मुनी हे जेव्हा बोलत होते तेव्हा ते सातत्यानं बोलत होते की आम्ही फक्त तीनच नेते मला माहिती आहेत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन जैन मुनींनी आपल्याला थोडासा या नेत्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये हे दोघंजण एकत्र येतील का, याच्यामध्ये काही तोडगा काढतील का, याच्यावरून तिसरी थेअरी निर्माण होती. तर तिसरी थेअरी काय आहे, दादरचा जो कबूतरखाना आहे तो जो प्रश्न आहे तो जैन मुनींनी धार्मिक प्रश्न बनवून प्रतिष्ठेचा प्रश्न बनवलेला आहे. मात्र कोर्टाच्या समोर भाजपचं काहीच चालत नाही आहे. कोर्टाचा आदेश मानून त्यांना तो बंद करावा लागतोय. त्या कबूतरखान्याच्या विरोधात मराठी मतदारसुद्धा आक्रमक झालेले आहेत. मराठी भाषिक समितीने तिथं मोर्चा काढला होता. त्यामुळे दोन टोकं गाठत असताना भाजपला कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं, मराठी मतदार आपल्यापासून दुरावू नये किंवा त्यांना नाराज करू नये त्यासाठी फार टोकाची भूमिका न घेता त्यांनी मध्यस्थीचा मार्ग अवलंबून हा कबूतरखाना बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळेस जे भाजपचे मंत्री आहेत लोढा, त्यांनी एका ठिकाणी नवीन कबूतरखाना जैन धर्मियांसाठी
चालू केला, त्याचं उद्घाटनही केलं आणि असेच आम्ही कबूतरखाने मुंबईमध्ये तयार करणार असल्याची त्यांनी घोषणाही केली। त्याच्यामुळं तिसऱ्या थिअरीनुसार जैन मुनींचा राजकीय पक्षाची घोषणा ही आत्ता जरी मोठी वाटत असली तरी तिला तेवढ्या गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, कारण की भाजप हे जैन मुनींना आपल्याकडं सहज वळवू शकतात आणि त्यांना काही आश्वासनं देऊन किंवा त्यांना जी मंत्री लोढांनी घोषणा केली होती की आम्ही मुंबईमध्ये इतर ठिकाणी कबूतरखाने चालू करू, कोर्टाच्या समोर आमचं काही चालत नाही असं सांगून त्यांना उमेदवार उभं करण्यापासून थांबवू शकतात। कारण की जैन मुनींनी घोषणा केली आहे की आमचं चिन्ह वाघ असेल, सिंह असेल आणि ज्या प्रकारे शिवसेनेनी लढली त्याप्रमाणे आम्ही लढू आणि आम्ही उमेदवार उभे करू, आम्ही आमचे वाघ उभे करू। मात्र या वाघांचा फटका आपल्याला बसत असल्याचं भाजपच्या चाणक्य नजरेतनं अजिबात सुटणार नाही। त्यामुळे डॅमेज कंट्रोल म्हणून ते तात्काळ ह्याच्यावरती उपाय करतील आणि जैन मुनींना थांबवतील। त्यामुळं जैन मुनींची ही घोषणा ही हवेतच विरल आणि ते काही उमेदवार उतरवणार नाहीत अशी पण चर्चा आहे। 3 थेऱ्यांचा जर विचार केला तर कुठली खरी कुठली खोटी याचा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही। मात्र याच्या माध्यमातून जैन मुनी हे दबावाचं राजकारण करू पाहत आहेत आणि आपल्या मागण्या ते भाजपकडनं मान्य करू पाहत आहेत, हे तरी आत्ता तरी दिसून येत आहे। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा।